नाही, आमची जी युती आहे वंचित बरोबर झाली, आणखीन दुसरे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर झालेली आहे आणि लोकांमध्ये तुम्ही बघू शकता की कसा उत्साह आहे. आणि मुंबईला पण आता लोकांना कळलं आहे की ज्या पद्धतीने छल झालेला आहे, 4 वर्ष निवडणुका नाही घेतली, मुंबई महानगरपालिकेचा पूर्ण फंड समाप्त केलेला आहे आणि ज्या पद्धतीने आज निवडणुका खान पठाण शेलार शिंदेची नावाने लढत आहेत. मुंबईसाठी काय करणार त्याच्याबद्दल काय नाही. ट्रॅफिकची समस्या कसं सोडवणार, हॉकरची समस्या कसं सोडवणार, फुटपाथ कसं काय व्यवस्थित करणार, गड्डे अजून चालतेच आहे. मुंबईमध्ये प्रदूषणमध्ये मुंबई जी आहे ना आज देशामध्ये एक झालेला आहे आणि लोकांचा जीव जात आहे, यांना काय पडलीच नाही. यांचा फक्त मुद्दा आहे खान शेलार शिंदे हे कोण बनणार, साटम बनणार, हे सगळं चाललंय. तुमच्या मुलाला देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे, तुमच्या मुलाला देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्याबद्दल त्याची चूक काय, त्यामध्ये चूक काय? जागेवर तुम्ही लढत आहात, एकंदरीत वंचित बरोबर युती झाली आहे, किती जागा आणि किती जागा निवडून मालाड विधानसभा. तुम्ही हे बघा, मालाड विधानसभा सोडा, अख्ख्या मुंबईमध्ये तुम्हाला काँग्रेसचा चांगला प्रदर्शन दिसणार. आणि मी तुम्हाला सांगतोय ना की जसे मुंबईकर त्रस्त झालेले आहेत ट्रॅफिकमुळे, कचरामुळे, प्रदूषणमुळे, हॉकर्समुळे, फुटपाथमुळे, सगळ्या ठिकाणी मुंबई जे चोक झालेली आहे. एकीकडे तुम्ही मालाडमध्ये पाहता की काँग्रेसने त्यांच्या सर्व तिकीट जे जाहीर केलेले आहेत, पण बीजेपीने आणि कुठलाही चेहरा समोर आलेला नाही यावेळी. मालाडमध्ये त्यांना चेहरा शोधावा लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.